माना पानाचा ना त्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला. रुसवा नको ग बाई कुणाचा मोठ्यानी उतारा काढला. लगीन घाई सुचून देई खरेदीने पणा काढला. खरेदीला वर्षीधीने उत्साह नवा आणला. बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला. कमी किमतीत आणि क्वालिटी सोबत बरं का. परिस्थिती आहे तर शक्य आहे. महाराष्ट्र में हिंदी भाषा को लेकर छिड़े गए नए विवाद पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने स्पष्ट और मजबूत प्रतिक्रिया दी है. उन्होंने एमएनएस प्रमुख राज ठाकरे के उस बयान को अनुचित बताया जिसमें ठाकरे ने 2 भाषाओं की नीति को प्राथमिकता देने की मांग की थी. फडणवीस ने कहा कि नई शिक्षा नीति में जो 3 भाषा फॉर्मूला लागू किया गया है वो एक सुविचारित और संतुलित निर्णय है जिसे पूरे देश में समान रूप से अपनाना जरूरी है. पिंपरी चिंचवड़ में एक संत पीठ के उद्घाटन के अवसर पर पत्रकारों से बात करते हुए फडणवीस ने कहा कि यह कहना कि हिंदी थोपी जा रही है तथ्यात्मक रूप से गलत है. उन्होंने कहा कि राज ठाकरे का आग्रह है कि केवल 2 भाषाएं पढ़ाई जानी चाहिए, लेकिन जब पूरी शिक्षा नीति विशेषज्ञों की गहन समीक्षा और सलाह से तैयार की गई है तो किसी एक राज्य के लिए अलग रास्ता अपनाना संभव नहीं है. फडणवीस ने यह भी कहा कि एक अतिरिक्त भाषा सीखना छात्रों के लिए नुकसान नहीं बल्कि एक अवसर है. अगर हमारे बच्चे अपनी मातृभाषा और एक अन्य क्षेत्रीय या अंतर्राष्ट्रीय भाषा के साथ साथ हिंदी भी सीखते हैं तो न केवल बहुभाषी बनते हैं बल्कि देश की विविधता और एकता को भी समझते हैं. फडणवीस ने अंत में कहा कि 3 भाषा फॉर्मूला किसी पर थोपा नहीं गया है बल्कि ये बच्चों के संज्ञानात्मक विकास, भाषाई कौशल और राष्ट्रीय एकता को ध्यान में रखकर बनाया गया है. इसलिए इस पर राजनीति करना शिक्षा और छात्रों के हितों के खिलाफ है. असं आहे की आधी आपण अनिवार्य केली होती. काल जो GR काढला त्यात अनिवार्यता काढून टाकली आहे. आता आपण असं म्हटलेलं आहे की कुठलीही 3री भारतीय भाषा तुम्हाला शिकता येईल. 3 भाषेचं सूत्र नवीन जे काही शैक्षणिक धोरण आहे त्यांनी केलं. ज्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषा ही अनिवार्य आहे. त्याच्या व्यतिरिक्त 2 भाषा, त्यातली एक भारतीय भाषा असली पाहिजे. एक स्वाभाविकपणे आपल्याकडे इंग्रजी लोक स्वीकारतात, त्यामुळे कुठलीही 3री भारतीय भाषा, त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा हिंदी म्हटलं होतं कारण हिंदीचे शिक्षक आपल्याला मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. पण आता आपण ती अनिवार्यता काढून टाकलेली आहे. कुठलीही भारतीय भाषा 3री भाषा म्हणून शिकता येईल. त्याकरता 20 विद्यार्थी असले तर शिक्षक देखील दिला जाईल. ऑनलाईन पद्धतीनं देखील ट्रेनिंग दिलं जाईल. त्यामुळे आज जो बदल आपण केलेला आहे तो 3ऱ्या भाषेमध्ये हिंदीची अनिवार्यता काढण्याचा आणि कुठलीही भारतीय भाषा शिकण्याचा पर्याय आपण विद्यार्थ्यांना दिलेला आहे. मला एकच गोष्ट सांगायची आहे की आपण सगळे लोक इंग्रजीचा पुरस्कार करतो आणि भारतीय भाषांचा तिरस्कार करतो. हे योग्य नाहीये. भारतीय भाषा इंग्रजीपेक्षा चांगल्या आहेत. ठीक आहे, आता इंग्रजी व्यवहार भाषा झाली आहे, पण या नवीन शैक्षणिक धोरणाने सगळ्यात महत्वाचं काम जर काही केलं असेल तर मराठीला ज्ञानभाषा बनवण्याचा मार्ग खुला केलाय. आता आपण इंजिनिअरिंग, अभियांत्रिकी हे मराठीत शिकवायला लागलो. यापूर्वी कधीच नव्हतं. नवीन शैक्षणिक धोरणामुळे आपले डॉक्टर जे बनतायत वैद्यकीय क्षेत्रात ते मराठीमध्ये बनतायत, MBA मराठीमध्ये बनतायत. म्हणजे नवीन शैक्षणिक धोरणाने मराठीला वैश्विक भाषा, ज्ञानभाषा आणि अर्थकारणाची भाषा बनवण्याचं दालन उघडं केलंय आणि महाराष्ट्र सरकारने ते स्वीकारलेलं आहे. म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारचा विवाद हा योग्य नाहीये. आपण तुम्ही जर तोच GR बघितला असेल तर त्यात सांगितलंय कुठल्याही प्रकारची शाळा असो मराठी अनिवार्यच असेल. ते मराठीला पर्याय नाहीये, हिंदीला मात्र पर्याय दिलेले आहेत. कुठलीही भारतीय भाषा ज्याला जी शिकायची ती शिकता येईल. राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली, थोडं कन्फ्युजन दिसतंय मग या निर्णयामुळे. अब सफल करियर पाने के लिए इंजीनियर बनना हुआ और भी आसान. MSPM Somaiya Group presents its first engineering college, Somaiya Institute of Technology, Chandrapur, approved by AICTE, New Delhi and Government of Maharashtra. जहां 2025 से 26 सेशन की BTech में विभिन्न ब्रांचेस के लिए एडमिशन शुरू है.
जैसे कि कंप्यूटर साइंस एंड इंजीनियरिंग, कंप्यूटर साइंस एंड इंजीनियरिंग डेटा साइंस, कंप्यूटर साइंस एंड इंजीनियरिंग साइबर सिक्योरिटी, आर्टिफिशियल इंटेलिजेंस एंड मशीन लर्निंग, इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग और माइनिंग इंजीनियरिंग, स्केड्यूल्ड कास्ट, स्केड्यूल्ड ट्राइब्स, नोमैडिक ट्राइब्स, विमुक्त जाति, स्पेशल बैकवर्ड क्लास एंड डिनोटिफाइड ट्राइब्स के लिए फ्री एडमिशन अगेंस्ट गवर्नमेंट स्कॉलरशिप। ओबीसी ओपन कैटेगरी के लड़कों के लिए 50% छूट अगेंस्ट गवर्नमेंट स्कॉलरशिप, माइनॉरिटी स्कॉलरशिप और ईबीसी स्कॉलरशिप। Hi, I am Sakshi Kisalpure from AIML branch from Somaya Institute of Technology. एडमिशन के लिए आज ही संपर्क करें। सोमैया इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, आकाशवाणी रोड, वडगांव वार्ड, चंद्रपुर।